मंडळी मी आज बनवतोय बनवायला एकदम साधं सोपा असणारा आणि एकदम टेस्टी बनणारा चिकन आळणी रस्सा। मंडळी चिकन आळणी रस्स्यामध्ये ना खूप कमी मसाले टाकले जातात, त्यामुळे मंडळी यामध्ये जे आपण मसाले टाकतो ना ते एकदम चांगल्या प्रकारे भाजून घ्यावे लागतात आणि त्याचबरोबर एकदम योग्य प्रमाणात हे मसाले टाकावे लागतात। त्यामुळे आपला आळणी रस्सा जो असतो ना तो एकदम छान बनतो आणि एकदम टेस्टी पण बनतो। त्यामुळेच मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आळणी रस्स्याचा संपूर्ण प्रोसेस बघून घेऊयात। कुठले मसाले यामध्ये टाकायला पाहिजे आणि किती प्रमाणात टाकायला पाहिजे आणि त्याचबरोबर किती प्रमाणात ते भाजून घेतले पाहिजे, तर असं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊयात। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी सगळ्यात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद हे सगळं टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हळद, मीठ आणि आलं लसणाची जी पेस्ट आहे ना ती चिकनला चांगल्या प्रकारे सगळीकडून लावून घ्यायचं आहे। कमीत कमी एक 20 मिनिट तरी चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मंडळी इथं मी एक पॅन चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतो। तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना आता त्यामध्ये थोडीशी दालचिनी, 7-8 काळी मिरी आणि 1 वाटी कांदा टाकून घेतो। आता पॅनमध्ये टाकलेले मसाले आणि कांदा थोडंसं चांगलं भाजून घेतो, म्हणजे 2-1 मिनिटासाठी चांगलं भाजून घेतो। म्हणजे कांदा थोडासा चांगला मऊ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर कांद्याचा जो कच्चा वास असतो ना तो गेला पाहिजे, तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांदा भाजून झाला ना आता पॅनमध्ये अर्धी वाटी ओला खोबरा टाकून घ्यायचा आहे आणि खोबऱ्याला पण थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे। म्हणजे 1-2 मिनिटासाठी चांगलं भाजून घेतलं ना तेवढं बास आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी कांदा, खोबरा आणि जे मसाले आपण टाकून घेतले होते ते चांगले भाजून घेतलेले। कांदा, खोबरा आणि मसाला चांगला भाजून झाल्यानंतर ना गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सगळे मसाले संपूर्णपणे थंड करून घ्यायचे। मसाले एकदाचे चांगले थंड झाले ना आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 इंच आलं, 6-7 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी भरून कोथिंबीर टाकून घ्यायची। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेले। आता हे कुकर चांगलं गरम करून घेतलेले। आता या गरम कुकरमध्ये 4-5 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगलं गरम करून घेतो। आता गरम तेलामध्ये थोडीशी हिंग टाकून घेतोय आणि आता त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं टाकून घेतोय। कढीपत्त्याची पानं टाकून झाल्यानंतर एक अर्ध्या मिनिटासाठी हे सगळं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मसाले तेलामध्ये चांगले परतून झाले ना आता यामध्ये अर्धी वाटी बारीक कट केलेला कांदा टाकून घेतो आणि या कांद्याला 1-2 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो तेलामध्ये। हे बघा मंडळी, कांदा जो आहे ना एकदम छानपैकी परतला गेलेला आहे। कांदा चांगला मऊ झालेला आहे आणि त्याचबरोबर कांद्याला थोडासा आता सोनेरी कलर यायला चालू झालेला आहे। मंडळी आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि चिकनला पण चांगलं 3 ते 4 मिनिटासाठी कांद्याबरोबर आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, चिकनला ना 3 ते 4 मिनिट चांगलं परतून घेतलेले कांद्याबरोबर तेलामध्ये। मंडळी आता यामध्ये 3 ते 4 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। आता तुम्हाला रस्सा जेवढा पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी जे आहे ना कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे, जो आपण याच्या आधी करून घेतला होता मिक्सरच्या जारमध्ये, ते यामध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ तुम्ही सगळ्यात शेवटी टाकलं तरी चालेल, तुम्हाला जसं जमेल तसं त्यानुसार तुम्ही टाकून घ्या। आता कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं। तर मंडळी आपले 3 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या। वरचं झाकण काढून घेतो। हे बघा मंडळी, एकदम हिरवं गरगरीत असं ना आपलं चिकन आळणी रस्सा रेडी झालेलं आहे। एकदम जास्त घट्ट ग्रेव्हीसारखं पण नाही आहे, एकदम पातळ पण नाही आहे, एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आणि मंडळी चिकनसुद्धा एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे। तर मंडळी आता या रस्स्यामध्ये ना थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आणि चांगलं मिक्स करून घेतो। तर मंडळी अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने ना आपला चिकन आळणी रस्सा रेडी झालेला आहे। दिसायला एकदम छान दिसतोय आणि मंडळी टेस्टला पण एकदम अप्रतिम झालेले, एकदम सॉलिड झालेले।
तर मंडळी तुम्ही पण तुमच्या घरी अशा प्रकारे चिकन आळणी रस्सा एकदा नक्की ट्राय करा। मग काय मंडळी, कसा झालाय चिकन आळणी रस्सा? एकदम मस्त झाले की नाही? टेस्टला पण एकदम अप्रतिम झालेले आहे। आता या आळणी रश्श्यामध्ये ना थोडासा हळद टाकलेले आहे, हळदीचा पण कलर यामध्ये थोडासा आलेला आहे। त्याचबरोबर हिरवा मसाला टाकलेला आहे, त्याचा पण कलर याला थोडासा आलेला आहे, त्याच्यामुळे दिसायला एकदम छान दिसते। आणि त्याचबरोबर जे मसाले आपण यामध्ये टाकलेत ना ते पण चांगले योग्य प्रमाणात टाकल्यामुळे ना टेस्ट एकदम अप्रतिम झालेले आहे। आता तुम्ही बघितलेलाच असाल आळणी रस्सा बनवायला किती सोपा आहे आणि एकदम साधा आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा आळणी रस्सा कसा झाला तो। मंडळी, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।